अजूनही प्रतिनिधी आला नाहीये. चला फलंदाज लवकरात लवकर मैदानात जायचं, अजून 2 सामने खेळवायचे आहेत. फलंदाज चला. अदिती वऱ्हाड इलेव्हन पेंट संघ लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे आहेत, अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. सामना सुरू करा प्लीज. पंचांना या ठिकाणी सूचना आहेत. फलंदाजांनी सुद्धा या ठिकाणी जरा लक्ष केंद्रित करा, कारण काही सामने फार महत्वाचे असतात आणि त्यामध्ये हा अत्यंत महत्वाचा मॅच अरिप 11 तळेकर विरुद्ध आदिती वरद 11 पेण या 2 संघाच्या दरम्यान ही फार मोठी बॅटल आहे. दोन्ही संघ मालक संपूर्णतः मैदानावरती लक्ष केंद्रित करून असतील. अरिप 11 अलिबाग वन द टॉस आणि टू फील्ड फर्स्ट. पहिलं षटक मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येईल. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी. त्यानंतर जर आपण पाहिलं ना 15 मिनिटांपेक्षा जास्त अवधी गेला तर एक क्षेत्ररक्षक 38च्या दरम्यान तुम्हाला ठेवावा लागेल. तर या मैदानावरती ना एक आगळं वेगळं पारदर्शक येत आहे. सन्माननीय पिंट्या शेट्टी ठाकूर यांच्या ज्या बॅनरला जर चेंडू डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी षटकार मारलात आणि तो चेंडू बॅनरवरती आदळला तो 2222 रुपयांचा पारितोषिक हर्षदजी लाकम यांच्या माध्यमातून आहे. सामन्याकडे आपण सुरुवात करतोय. सामन्याकडे वळूयात. गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक नेहमीप्रमाणे आयुब शेख. गेल्या मॅच मध्ये सुद्धा आयुबला आपण पाहिलं होतं. आयुबची जबरदस्त वेगाची गोलंदाजी आणि गेल्या मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स फार उत्तम होता आणि त्या जोरावरती त्याने मॅच जिंकवली होती. या सामन्यामध्ये पुन्हा आपण बघतोय तर आयुब शेख मैदानावरती उतरलाय. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. दोन्ही संघांना समान शुभेच्छा देऊयात. वळूयात मॅचच्या दिशेला. चला गोलंदाज मैदानावरती सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये गेला होता आणि त्यानंतर मात्र कोणतीही धाव नसेल. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर निघणारा होता. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आहे, मात्र ज्या दिशेला तो उभा आहे, ज्या दिशेला त्याने स्टान्स घेतलाय आणि अगदी त्या पद्धतीने ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा चेंडू खेळणं थोडं कठीण. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर. या चेंडूवरती पूर्णतः निष्फळ, असफल, असमर्थ ठरलाय. फलंदाजी करत असताना बॅटिंग वरती नियंत्रणामध्ये या ठिकाणी परेश जो नियंत्रित फटकेबाजी करेल, या मॅच मध्ये चेंडूवरती नजर ठेवेल, चेंडूला संपूर्णतः शेवटपर्यंत फॉलो करेल तर तो त्या मैदानावरती खेळू शकेल. यावेळेचा फटका शॉट ऑफ द डे. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, उत्तुंग फटका, षटकार. पाहत आपण बघितल्यानंतर आपल्याला क्रिकेटमध्ये अशा फलंदाजाची फार गरज आहे. जो फटका चेंडू पडला होता ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, ज्या दिशेला चेंडू आला ना त्या दिशेला खेळण्याची क्षमता ज्या फलंदाजामध्ये असते, तो फलंदाज त्याचं कॅलिबर, त्याचे स्किल्स आणि त्याचं मेरिट फार मोठं असं मी म्हणतो. कारण ज्यावेळेस पहिल्या यष्टीवरचा चेंडू तुम्ही स्क्वेअर लेगला किंवा मिड विकेटला अक्रॉस द लाईन जाऊन खेळत असता, मात्र हा फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे वेळ असावा लागतो. प्रॉपर टायमिंग केलं होतं, चांगलं शॉट सिलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. धावा वसूल केल्या 6. पहिलं षटक मैदानावरती सुरू असताना धावसंख्या 6 धावा. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा आयुब शेख, त्याला आपण बघतोय. पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू, रफ्तार का सौदागर. प्रत्येक चेंडूवरती त्याची गती वाढत जाते. प्रत्येक चेंडूवरती जर आपण बघितलं ना तर आयुब शेखने कमबॅक करून दाखवला. आधीचा चेंडू इतका वाईट नव्हता,
मात्र फलंदाजाने एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट त्या ठिकाणी घेतले होते, धावा वसूल केल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज आयुब शेखची ही असणारी गोलंदाजी मैदानावरती प्रभावित करणारी गोलंदाजी, ज्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती आयुब शेखची गती वाढते, त्याचा कॉन्फिडन्स वाढतोय आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मात्र प्रतिस्पर्धी संघाला तो एका जागेवरती उभा ठेवतोय. परेशने एक फटका जरूर खेळलाय, मात्र त्यानंतर जर विचार केला ना तर 6 धावा आल्यात, एक चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिला तर एक फक्त षटकार आला. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू अगदी बघितला आपण तर पॅरलल टू द ग्राउंड होता. पहिलं षटक संपलं 6 धावांचं, त्याच्यामध्ये कोणतीही विकेट आयुबला मिळाली नाही. एक फटका आला होता, 6 धावा त्या ठिकाणी वसूल केल्या होत्या. मात्र आयुब शेख या संपूर्ण मैदानावरती की फॅक्टर, या मॅच मधला ट्रम्प कार्ड, ज्या पद्धतीनं संघ उतरलेला आहे. आरिफ 11 अलिबाग, तळेकरचा संघ, जिशान खान, आयुब शेख, हुसेन टाकी आणि शुरभिक, म्हणजे 4 चतुर खेळाडूंनी हा संघ फॉर्म केलाय. आणि त्याच्यामध्ये स्वतः विजय घाणेकर, तेजस काटकर हे सुद्धा आयकॉन आहेत. पहिलं षटक मैदानावरती संपलं, धावा बनल्या गेल्या 6. आणखीन षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करण्यासाठी जिशान खान याला प्राचारित केलंय. एक अत्यंत महत्वाचं षटक त्याच्या माध्यमातून येईल. वेळ जर आपण मित्रांनो बघितले ना 6:07 झालेत. सांगा चेंडू मैदानावरती हाताळला होता, पेडल्यानंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये गेला आणि धावफलकावरती धावसंख्या जैसे ते 6 आल्यात. जर आपण बघितलं ना आदिती वरत 11 पेंट संघाला, त्याच्या माध्यमातून परेश खडके आणि फलंदाजी करण्यासाठी मैदानावरती समीर आवस्कर या ठिकाणी उतरलाय, त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत. प्रयत्न करताय चेंडूवरती प्रहार करण्याचा, स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा धावफलकावरती येईल. स्कोरबुक वरती जर आपण पाहिलं एका धावेनिशी आता मात्र 7 धावा धावफलकावरती बनतात. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आणखीन 4 चेंडू या षटकामधील येतील. जिशान खानची गोलंदाजी, स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करण्यासाठी परेश जो प्रयत्न जरूर करतोय, मात्र आतापर्यंत त्याच्या बॅटमधून केवळ एक षटकार आलाय. 6 चेंडू त्याने फेस केलेत. गॅपमध्ये फटका खेळलाय, मिड विकेट मध्ये चेंडू गेला होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी आपण बघितली ना तर 8 धावा धावफलकावरती आल्यात. आणखीन 3 चेंडू बाकी आहेत. 4 षटकांचा सामना आहे, अत्यंत महत्वाची मॅच आहे. टॉप 3 मध्ये कोणता संघ असेल? एका बाजूला पेण संघ, दुसऱ्या बाजूला तळेकर संघाच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न केले जातात. पुन्हा एकदा यॉर्कर केला होता. जर आपण विचार केला ना तर प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं की मैदानावरती गोलंदाजी करत असताना जास्तीत जास्त चेंडू कन्सिस्टन्टली यॉर्क करायचे, समोरच्या फलंदाजाला कोणताही चान्स द्यायचा नाही. आणि अगदी त्या पद्धतीने या मैदानावरती आपण बघतोय ना, धावा आल्यात 9. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना 2 चेंडू या षटकामधील बाकी असतील. जिशान खानची गोलंदाजी या मैदानावरती पुन्हा एकदा सुरू केली गेल्या. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, यावेळेस मात्र बॅटची कडा होती. चेंडूवरती एक धाव मिळेल. दहा धावा धावफलकावरती आल्यात अतिशय संत गतीनं. या सामन्यामध्ये आपण बघतोय सुरुवातीला सुरू असणारी फलंदाजी होत्या. धावांच्या प्रतीक्षेमध्ये परेश किंबहुना समीर. परेश 8 चेंडूवरती 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 10 धावा धावफलकावरती बनल्यात. दुसरं षटक मैदानावरती सुरू असताना जिशान खान एक जबरदस्त गोलंदाज, नावाजलेला गोलंदाज, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. तर यावेळेसचा फटका, प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट आणि स्वीट साऊंड. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमा पार, षटकार.
तर मैदानावरती आपण चित्र बघितलं ना, भारतात 2 षटकं मैदानावरती आले. 2 षटकांमध्ये 16 धावा धावफलकावरती बनल्या. तर आदिती वरद 11 पेण या संघाला जर हा सामना जिंकायचा ना, 4 षटकांमध्ये 40 धावसंख्या तरी मैदानावरती आली पाहिजे. ज्या पद्धतीने आयुब शेखने या पूर्णतः स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी लगावलेली गेल्या मॅच मध्ये आपण पाहिली होती. पूर्णतः ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाठ बघायला मिळतोय. आणि त्याच्यामुळे जर आपण विचार केला ना, तर या संघासमोर तुम्हाला जेव्हा खेळायचं आहे तेव्हा 4 षटकांमध्ये 40, 45 आणि 50 या धावांपर्यंत जर तुम्ही पोहोचलात तर तुम्ही मॅच मध्ये पूर्णतः बनलेले आहात असं मी म्हणेन. षटक क्रमांक 30 शुरविक म्हणजेच श्रीकांत मोलगी याला आपण बघतोय. चांगला फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन वरून आला होता. चेंडू ट्रॅव्हल झाला मिड ऑफच्या दिशेला, तोपर्यंत धाव मिळाली. श्रीकांत मुलगीने TNPL सारखी मोठी स्पर्धा खेळली. आखाडी देशांमध्ये तो गेलाय. पंकज जाधव सोबत त्याने सुद्धा आखाडी देशांमध्ये अलिबागचं क्रिकेट त्याचं नाव फार मोठं केलंय. प्रयत्न करतोय मात्र प्रयत्न असफल. चेंडू दणदण करत सीमारेषा पार येतोय लॉंग ऑफ रिदनला. अलॉंग दी कार्पेट 4 धावांसाठी चौकार. दोन चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होते. दोन्ही चेंडू या ठिकाणी कव्हर रिजनला खेळले होते. एक चेंडू मिड ऑफला आला, एक चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आला होता. ज्यावेळेस मात्र एक आगळा वेगळा फटका मैदानावरती पाठ खेळला होता. ज्या पद्धतीनं आपण फॉलिंग स्वीप बघतो, मात्र हा फटका पूर्ण एक्झिक्यूट केला नव्हता. फॉलिंग फ्लिक मैदानावरती आपण बघतोय. शॉर्ट आर्म जॅक ज्या पद्धतीने आपण पाहतो ना, चांगला चेंडू मैदानावरती एक्झिक्यूट केलाय. श्रीकांतची गोलंदाजी म्हटल्यानंतर मैदानावरती व्हेरिएशन झाले. ज्या पद्धतीनं शुरविक हे नाव क्रिकेटमध्ये फार मोठं आहे. धावा 22. कोणती विकेट आतापर्यंत त्यांनी गमावली नाहीये, मात्र धावसंख्या आली पाहिजे. यावेळेचा फटका चेंडू हवेमध्ये खेळण्यास केले प्रवृत्त. समोर क्षेत्ररक्षक त्याच्या सेफ हँड मध्ये चेंडू हुसेनने कॅच घेतलाय आणि मैदानावरतून फलंदाज बाद परतोय मैदानावरतून तंबूच्या आशयाला. षटक क्रमांक 30 मैदानावरती आहे. एक चेंडू बाकी आहे. 22 धावा धावफलकावरती बनल्यात एका विकेटच्या नुकसानावरती. 22 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आजच्या रात्रीमधील जर आपण सामने पाहिले ना, तर यानंतर आणखीन आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायच्यात. पिंट्या शर्टच्या बॅनरवरती जर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट फटका मारला, षटकार आला, चेंडू स्पर्श झाला, तर 2222 चेंडूवरती या ठिकाणी धावा येतील 4. या 4 धावांची पुन्हा एकदा धावफलक प्रज्वलित होईल. चांगला या ठिकाणी प्रयत्न केला होता. ऑफस्टिकचा खूप बार चेंडू होता. तर आपण बघितलं 3 षटकं मैदानावरती येतात. 3 षटकांच्या अंती धावसंख्या मैदानावरती लागली 26 धावा. 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकं संपलीत, 1 षटक बाकी आहे. मित्रांनो, आता जर आपण बघितलं ना सामना, तर मैदानावरती या षटकावरती बहुतांश सामना अवलंबून आहे. धावा जर नाही आल्या तर मात्र शुरविक, त्यानंतर हुसेन टाके, किंबहुना आयुब शेख आणि जिशान खान, स्वतः विजय गाणेकर या कमी धावांच्या टार्गेटमध्ये स्वतःला फार सेफ समजतील. कारण
त्यांच्या समोर जो तुम्हाला खेळायचा 40-45 पाहिजेत. धाबा 26. गोलंदाजी करण्यासाठी गेल्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने सर्वांना वेळ लावला होता असा गोलंदाज तेजस काटकर मैदानावरती उतरतोय. या बॅटचा फटका समोरच्या दिशेला. 1 बाउंस सीमा पार येतोय. वेलकम फॉर संजीवनी चौकार. हेलिकॉप्टर उडवला होता समोरच्या दिशेला. चेंडू गेलाय 1 बाउंस सीमा पार चौकार. पुन्हा एकदा आपण वळत आहोत या सामन्याच्या दिशेला, ज्या ठिकाणी तेजस काटकर वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल केलाय. धावा बनल्या 30. मी म्हटलं होतं 40 ते 45 धावा जर मैदानावरती बनल्या ना तर मात्र सामना टर्न करू शकतो, सामना बदलू शकतो. तो आशावाद आता परेशच्या माध्यमातून आलाय. सुरुवातीच्या काही चेंडूवरती स्ट्रगल केलं होतं परेशने, मात्र त्यानंतर चांगल्या रीतीने कमबॅक करून दाखवलं. संपूर्ण सामन्यामध्ये आतापर्यंत 30 आल्यात. 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. धाबलकावरती धावसंख्या आपण पाहिली ना त्या ठिकाणी 30 धावसंख्या आल्या. पहिल्या चेंडूवरती 4 आल्या. तेजस काटकरला आपण बघतो षटक क्रमांक 4 हे त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पुन्हा एकदा तेजस काटकरच्या गोलंदाजी मधला तो क्लास आज या मैदानावरती तेजस काटकरने दाखवून दिलाय. कशा रीतीने गोलंदाजी करायची असते, कशा रीतीने माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायचा असतो. हरीप 11 तळेकर संघाच्या माध्यमातून आलेला तेजस काटकर या मैदानावरती आतापर्यंत त्याची गोलंदाजी ही आपण जर पाहिली तर अगदी आक्रमक होती. पुन्हा एकदा तेजस काटकरचा चेंडू पडल्यानंतर अँगल क्रिएट करत विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. धावाला 30. 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. धावांवरती रोख लावलाय. पेंड संघाला धावा बनवणं फार महत्वाचं आहे. अदिती वरत 11 पेंड या संघाला आपण बघतोय. यावेळेस कॉपी बुक स्टाईल फटका, आक्रमक फटका, सेन्सिबल स्ट्रोक 4 धावांसाठी चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. टिपकावर पडला चेंडू आला होता आणि 4 धावा मैदानावरती वसूल केला गेला. एक अप्रतिम फटका. धावाला 34. विकेट गेले 1. 2 चेंडू बाकी आहेत. ज्या दिशेला आपण पाहतोय तेजस काटकर गोलंदाजी करेल. चांगला फटका जरूर खेळलाय. धावा मिळतील केवळ 1. तर धावसंख्या या ठिकाणी वाढते. 35 बनल्या. 35 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अशा माध्यमातून हा संपूर्ण सामना पहिल्या इनिंगच्या खेळाकडे आपण उत्तराकडे वळत आहोत, कारण एक चेंडू बाकी असेल. 35. 35 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. धावा 35 आल्यात. षटकामधील एकमात्र चेंडू बाकी आहे आणि गोलंदाजी करत असताना तेजस काटकर हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला. समोर क्षेत्ररक्षक मात्र बनेल दर्शक. 1 बाउंड चेंडू जाईल काऊ कॉर्नर रिजनला. सीमारेषा पार येतोय. वेलकम फॉर चौकार. सामना जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता जर आपण बघितली ना तर 39 धावा धावफलकावरती बनल्यात. जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती करूयात बदल. तेथे वेदांत कंटक यांचा आवाज आपण ऐकाल. धन्यवाद.
थँक्यू. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. 39 धावा धावफलकावर आहेत आणि 40 धावांची गरज या ठिकाणी आरिफ इलेव्हन अलिबाग संघाला असेल. निश्चित रूपानं आपण मात्र या ठिकाणी पाहतोय दोनही संघ बक्षीसपात्र फेरीसाठी इथे लढताना आपल्याला दिसत आहेत. यानंतर आणखी 2 सामने, एक सेमीफायनल आणि एक फायनलचा सामना अपार्थ खेळवला जाईल आणि असं असताना या ठिकाणी चिठ्ठ्या देखील तयार केल्या जातील. तत्पूर्वी सामना आहे तो म्हणजेच आदिती वरद इलेव्हन पेण विपक्ष समोर खेळणारा संघ आहे आरिफ इलेव्हन अलिबाग संघ. आणि असं असताना निश्चित रूपानं आता मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होणार, मग आदिती वरद इलेव्हन पेन होणार की आरिफ इलेव्हन अलिबाग होणार. असं असताना इथे मात्र 40 धावांचं आव्हान आरिफ इलेव्हन संघासमोर आहे आणि निश्चित रूपानं जर आरिफ इलेव्हन अलिबाग संघासमोर 40 धावांचं आव्हान असेल तर मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज आयुब शेख आणि आयुब शेख सोबत कोण येणार? बादशाह भाई हुसेन टाके. रोहित म्हशीलकर आहेत का? नक्कीच आहेत. तळेखार संघ म्हटलं की त्यांच्या मागे रोहित म्हशीलकर कायम आपल्याला पाहायला मिळतात. एक हँडसम व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. बक्षीस लावणार नाही आहे तो टीमचा मॅनेजर आहे. विजय घाणेकर कुठल्याही मोठ्या स्पर्धेमध्ये कॅप्टन असला की ऑक्शन टेबलवर रोहित म्हशीलकर शिवाय काही होत नाही. एक चांगली साईट, एक चांगले आयकॉन निश्चित रूपानं जर पाहिलं तर मॅनेज करण्याची जबाबदारी कोणावर असते तर ती रोहित म्हशीलकरवर असते. इथे मात्र आपण जर पाहिलं तर राजा शिवछत्रपती किहीम आणि त्यांच्यासमोर बापदेव खंडाळे दोन्ही संघांचे कर्णधार हजर आहेत का? पप्या पाटील आणि ऋषिकेश राऊत. फक्त एकदा हात वर करा ना असाल तर. हां, येस येस येस. एक इनिंग झाल्यानंतर आपण समालोचन कक्षामध्ये या. एक माफ करा, इनिंग झालेली आहे. 1-2 ओव्हर झाल्यानंतर आपण समालोचन कक्षामध्ये या. चिठ्ठी काढायची आहे आपल्याला. आता आलेत तरी चालेल. पप्या आणि ऋषिकेश आपला कॅप्टन जो कोण आहे त्यांना पाठवून द्या, कारण आता आलेत तरी चालेल. इथे आपल्याला आसन व्यवस्था आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे पाहायला मिळेल. कौस्तुभ म्हात्रे काय गोलंदाजी करतो, म्हणजे कौस्तुभ म्हात्रे आपण जर पाहिलं तर एक नामवंत नावाजलेला गोलंदाज आहे. यावर्षी रायगड प्रीमियर लीगमध्ये विजय घाणेकर यांच्या संघामध्येच आपल्याला खेळताना दिसला, इंडिया वॉरियर्स तळेखार संघामध्ये. आणि असं असताना पहिलं षटक घेऊन कौस्तुभ यायचा आणि अप्रतिम गोलंदाजी कौस्तुभच्या माध्यमातून केली जायची. परंतु समोर आता मात्र आयुब शेख असेल. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. कौस्तुभ पहिला चेंडू घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आयुब शेख समोर. चला कौस्तुभ, सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू या ठिकाणी कौस्तुभ म्हात्रेच्या माध्यमातून आयुब शेख साठी पाहायला मिळतोय. 40 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो म्हणजेच आरिफ इलेव्हन अलिबाग संघ. आणि असं असताना कौस्तुभ पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू इनसाइड आउट. अप्रतिम फटका आलाय आयुबच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूला इथे मात्र दिशा दिली. डीप कव्हर, सीमारेषा पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. कौस्तुभवर आक्रमण चढवलं. प्रत्येक चेंडू ज्या वेळेला येईल त्या वेळेला मारण्याची क्षमता आयुब शेख मध्ये आहे आणि या ठिकाणी ते मात्र इथे दाखवून दिलंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज आयुब शेख. पुढचा चेंडू कौस्तुभ तो आयुब. या ठिकाणी कशा प्रकारच्या कुठल्या लाईनवर कुठल्या लेंथवर गोलंदाजी कौस्तुभच्या माध्यमातून होणार. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आयुब शेखच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू बॅक टू बॅक, सीमा रेषा पार. 4 ते 5 वर्षापूर्वीचा नवाज खान या ठिकाणी दिसून आलाय. ज्या प्रकारे आयुब शेख फलंदाजी करतोय. आयुब शेख हे खूप मोठं नाव आहे. आज या अलिबागच्या क्रीडा भुवनवर आलाय आणि कसा आलाय तर अगदी घातक आलाय. या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये अगदी हलक्यात बाद झाला होता. हुसेननं ती सामना सांभाळला. त्याच्यानंतर मात्र आयुब थांबायचं नाव घेत नाहीये. कौस्तुभ म्हात्रे सारखा इकॉनॉमिकल गोलंदाज आणि त्या गोलंदाजावर वारंवार सलग 2दा आक्रमण केलेलं आपण पाहिलं आयुब शेखनं. धावफलकावर 10 धावा, 2 चेंडू या ठिकाणी फेकलेले पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच कौस्तुभच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कौस्तुभ आयुब साठी. स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू स्लॉक स्वीप केलाय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर चेंडूला स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेनं पाठवून दिलाय. अप्रतिम फटकेबाजी. मागच्या सामन्यामध्ये 50 आली होती आयुबच्या बॅटमधून. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा 3 चेंडूंवर आलेल्या आहेत आयुबच्या माध्यमातून. अप्रतिम फलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केला जातोय.
आयुब गोलंदाजी देखील करतोय, आयुब फलंदाजी देखील करतोय आणि असं असताना निश्चित रूपानं इथे जर पाहिलं तर कौस्तुभवर आता दबाव टाकण्याचं काम देखील करतोय. ऋषिकेश राऊत, पप्या पाटील, किहीम संघ, खंडाळे संघ, आपल्याला विनंती असेल आपण हजर राहायचं आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, गॅप मध्ये आहे फटका, चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. खणखणीत 6 धावांसाठी षटकार. अर्ध्या धावा पहिल्या 4 चेंडूंवर चेस करून काढल्यात आयुब शेखनं. काय फलंदाजी साकारली, काय फलंदाजी केली. कौस्तुभ म्हात्रेवर या ठिकाणी आक्रमण केलं जात आहे आयुबच्या माध्यमातून. चेंडूला सरळ सीमारेषा पार पाठवलं जात आहे. अंतिम 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. काय आहे बाउंड्री चेक करा जरा. थर्ड अंपायर जरा चेक करून घ्या. या ठिकाणी चौकार आहे. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय, हा चौकार असेल, षटकार असणार नाही आहे. 18 धावा धावफलकावर आहेत. 2 धावा इथे कमी होतील. आयुब शेख काय फलंदाजी करतोय. 4 चेंडू आणि 18 धावा धावफलकावर. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ पुन्हा एकदा आलाय. 18 धावा धावफलकावर. 2 चेंडूंची फेक अजूनही होणे बाकी आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ सज्ज. सामना करेल आयुब शेख आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र पंच जे करायला लागेल का? नक्कीच नाही. यावेळी आयुबच्या माध्यमातून आणखी एक मोठा फटका येतोय. 24 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू कौस्तुभचा. कौस्तुभ मात्र महागडा साबित ठरतोय. आदिती वरद 11 पेण संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसतोय आणि असं असताना आरिफ 11 अलिबाग संघ निश्चित रूपानं कुठेतरी इथे लीड करतोय. खंडाळा आणि किहीम संघ, चला कर्णधार पाठवायचंय लगेच कर्णधार पाठवायचंय. कमिटीची विनंती आहे. खंडाळा आणि किहीम संघ. हा बघा, चला हा चेंडू फेकण्याच्या आधी खंडाळा आणि किहीम संघ आपले कर्णधार आले पाहिजेत, निघाले पाहिजेत. म्हणजे हा किहीमचा निघालाय का? नक्कीच निघालाय. बॉर्डर क्रॉस केली, थोडंसं वॉर्मअप केलं, कारण याच्यानंतर सामना आहे. अंतिम चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. तब्बल 25 धावा या ठिकाणी पहिल्या षटका अखेर आल्यात, त्या म्हणजेच कौस्तुभ म्हात्रेच्या माध्यमातून. आणि असं असताना 18 चेंडू आणि 15 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल, ती म्हणजेच आरिफ 11 अलिबाग संघाला. इथे मात्र हुसेन टाके ऑन स्ट्राईक असेल. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, या ठिकाणी येणारी वेळ सांगेल. माझ्यासोबत माझे स्कोरर मित्र पार्थ घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित रूपानं गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय, तो म्हणजेच
कुणाल शिंदे. सामना करतोय कुणालचा हुसेन टाके. बादशाह भाई हुसैन टाके, नाम तो सुना होगा, आज सबने सुना है हुसैन का नाम. या ठिकाणी पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल सज्ज हुसेनसाठी. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, पंचांकडे दाद मागितली लेगबाईच्या स्वरूपात. ही एक धाव या ठिकाणी हुसेनच्या खात्यामध्ये जाईल आणि या ठिकाणी ह्या धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 26 धावा येतील. अजूनही विचार केला तर 5 चेंडूंची फेक या षटकातली होणं बाकी आहे. 14 धावांची गरज येणाऱ्या 17 चेंडूंवर असणार आहे, ती म्हणजे आरिफ इलेव्हन अलिबाग संघाला. पहिल्या सामन्यात थोडीशी पडझड झाली, परंतु त्याच्यानंतर मात्र वन साइड डॉमिनेशन आतापर्यंत तरी दिलंय. यावेळी मात्र हा चेंडू चांगला फटका आलाय, गॅपमध्ये चेंडू जात नाही आहे. तत्पूर्वी धावून एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या सहाय्यानं 27 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा फलंदाज आयुब शेख पाहायला मिळतोय. आयुब शेख, जिशान खान, हुसेन टाके आणि श्रुविक हे 4 आयकॉन्स आपल्याला आरिफ इलेव्हन अलिबाग तळेखार संघामध्ये खेळताना पाहायला मिळाले होते. यावेळी मात्र हा चांगला चेंडू सिंगल घेण्याचा प्रयत्न होणार का? नक्कीच होणार. पुन्हा एकदा हुसेन ऑन स्ट्राईक असेल. कुणालनं मात्र 3 चेंडू चांगले हाताळलेत. 3 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत या षटकातील. 15 चेंडू आणि 12 धावांची गरज जिंकण्यासाठी. चेंडू 2च देतात ना दादा, मॅच बॉल चेंज करता येत नाहीये. मॅच बॉल तोच असतो. 12 धावांची गरज. जर पंचांना वाटलं तरच पंच चेंज करू शकतात. हा, म्हणजे बॉलला प्रॉब्लेम असेल तरच पंचांना वाटेल ना. या ठिकाणी 12 धावांची गरज. पुढचा चेंडू. इथे मात्र अप्रतिमरित्या खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू येतोय. इथे मात्र कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सामना करतोय. हुसेन टाके. पुढचा चेंडू या ठिकाणी कुणालचा हुसेनसाठी. यावेळी मात्र हुसेनच्या बॅट मधून आलाय लांब लांब आणि लांब फटका. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. 6 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल, ती म्हणजेच आरिफ इलेव्हन अलिबाग संघाला. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू हुसेनच्या रडारमध्ये, हुसेनच्या रेंजमध्ये आणि हुसेनच्या रेंजमध्ये आलेला चेंडू सीमारेषे लगत राहत नाही, तो सीमा पारच होतो. 6 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 13. सामन्यावर आपला शिक्कामोर्तब केला. या स्मृती चषकावर आपलं नाव या ठिकाणी ऑलमोस्ट औपचारिक बाकी आहे, परंतु ऑलमोस्ट कोरलाय आरिफ इलेव्हन अलिबाग संघानं. दुसरीकडे राजा शिवछत्रपती किहीम, दुसरीकडे जर पाहिलं तर बापदेव खंडाळे. आणि इथे मात्र हुसेनच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. सामना संपला आणि 2 षटकांमध्ये या ठिकाणी या 40 धावा चेस केल्यात. विजय घाणेकर या, चला लगेच या. आपण चिठ्ठ्या उसळणार आहोत. या ठिकाणी चिठ्ठ्या तयार आहेत का? मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पुन्हा एकदा नो डाऊट आयुब शेख आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजी आयुबच्या माध्यमातून झाली. आयुब शेख, विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपण चिठ्ठ्या घेणार आहोत. निश्चित रूपानं कोणाच्या वाट्याला फायनल येईल, कोणाच्या वाट्याला सेमीफायनल येईल हे पाहिलं जाईल. आणि असं असताना